चला विनंती सलपंत सामन्याला सुरुवात करायची. सलामीची जोडी आपण पाहतो टीम गौर कामत. सलामीची जोडी टीम गौर कामत 12वा प्रतिनिधी, जसं टीम बीड 12वा प्रतिनिधी. आपण स्थान पण पाहायचं, आपण पाहायचं. आणि याच्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा 13वा 14वा दोन्ही टीमचा खेळाडू इथे नको. आयोजक आणि थर्ड अंपायर पाहतील काय डिसिजन असेल. पाहतोय मॅच कडे वळतोय. 2 षटकाचा सामना असेल. पहिला चेंडू अक्रॉस द लाईनचा फटका आहे. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. एक धाव नक्कीच फोडणं होते. एकेरी धावेने इथं खातं उघडलं जातं टीम गौर कामत यांचं. पाहतो नेक्स्ट मॅच. या वेळेला ओव्हर पिच चेंडू सेट ऑन द ग्राउंड केले. क्षेत्ररक्षक तिकडे झेल होऊ शकतो, अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थरार फरार सीमा रेषे पार. आपण पाहतो 2 चेंडूची फेकी झाली असावी. 7 धावा स्कोर कार्ड वर. या वेळेला अक्रॉस द लाईनचा फटका टायमिंग जज केला जातो. क्षेत्ररक्षण मिड विकेट मध्ये तेवढंच चांगलं. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव आपल्याला पाहायला मिळते या चेंडू मागे. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय 8 या धाव संख्येवर. यावेळेला कव्हर ड्रायचा फटका. डिफेक्सला कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, थांबत नाही. 1 बाउन्स सीमा रेषे पार. कणकणी दणदणीत चौकार. धन्यवाद. 4 चेंडूची फेकी झाली. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 12 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दिलीप गोलंदाजी मार्क वर. एक अष्टपैलू खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेला बॅटची अप्पर एज लागते. चेंडू थांबणार नाही. हा चेंडू जातोय लॉंग स्टॉपला धडक देत सीमा रेषे पार. कणकणीत दणदणीत चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. स्कोर कार्ड आपण पाहतोय या सावकाराच्या माध्यमातून जाऊन बसले 16 या धाव संख्येवर. शेवटचा चेंडू. या वेळेला ओव्हर पिच चेंडू सेट ऑन द ग्राउंड केले. क्षेत्ररक्षक तिकडे झेल होणार का? या वेळेला सुद्धा थोडंसं थांबवलं होतं क्षेत्ररक्षक. चेंडू जात आहे सीमा रेषेवर. आणखीन एक ब्रँडेड षटकार. येस जीजे आपल्याला संधी असेल. धन्यवाद धन्यवाद डीजे. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. 22 धावा स्कोर कार्डवर. वैयक्तिकरण 4 चेंडू 15 धाव संख्येवर खेळतोय आणि रघुनाथ वैयक्तिक 2 चेंडू 7 धाव संख्येवर खेळतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तर 22 धावा स्कोर कार्डवर. सलामीची जोडी सही सलामत. पाहतो षटक क्रमांक दुसरा गणेश गोलंदाजी मार्ग वर आहे. पहिला बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल. अक्रॉस द लाईन फटका. चेंडू थांबणार नाही. या वेळेला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू जातोय. कणकणीत दणदणीत चौकार.
गणपत बजाना का बनती आपण पाहतो पहिला चेंडू गणेशचं चौकाराने स्वागत केलं जाते. शेवटचं षटक असेल. स्कोर कार्ड 26 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू स्टेप आउट केले. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक काही वारंवार झेल जमिनीला दान होतात. याचा पुरेपूर फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतो. एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने आपण पाहतो. स्कोर कार्ड थोडंसं हलत ठेवत असताना जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आहे. 2 चेंडूची फेकी झाली. 4 चेंडू शिल्लक असावेत. चांगली धावसंख्या आता स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. टीम गौर कामत 27 धावा स्कोर कार्डवर. चांगली फलंदाजी करण आणि रघुनाथ सलामीची जोडी सही सलामत. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. गणेश गोलंदाजी मार्गवर. यावेळेला कार्पेट बद्दलचा फटका आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव निश्चितच कंप्लीट होते. एक धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवर. 3 चेंडूची फेकी झाली असावी. 28 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. फटका क्षेत्ररक्षकाकडे आहे परंतु हा चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो वन बाउन्स सी मारेशे पार. आणखीन एक थरार चौकार. शेवटच्या चेंडूवर पाहूया रघुनाथ सायकॉनला. यावेळेला नक्कीच पंच सांगते 9 चेंडू असणारे आणि यावर मिळणारे चौकार प्लस 9 अशा 5 धावा स्कोर कार्ड वर ऍड होतात. टोटली स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. टोटली 5 धावा बोनच्या स्वरूपात असतील तर नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. शेवटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये हा चेंडू जाऊन स्थिरावतोय. पण पाहतो षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. फर्स्ट इनिंग इथे समाप्त होते. स्कोर कार्डवर धावा आपण पाहिल्या तर 37 धावा स्कोर कार्डवर लगावल्यात. येणारे 2 षटक आणि 38 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. आता फर्स्ट इनिंग समाप्त झाले. 37 धावा स्कोर कार्डवर. येणारे 2 षटक आणि 38 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी टीम बीड संघाला.
तर स्ट्राईक ऑनला दिलीप टीम बीड कडून आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळते. स्ट्राईक ऑनला दिलीप असेल, स्ट्राईक एंडला शिवा अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर 38 धावांचा टार्गेट चेस करायचा. येणाऱ्या 2 षटकात म्हणजे पहिल्याच षटकापासून हाणामारी करावी लागेल, हल्ला बोल करावा लागेल टीम बीड. या दोन्ही फलंदाजाला पण पाहणार गोलंदाजी मार्कवर निलेश, स्ट्रायकर गोलंदाज टीम गौर कामत यांच्याकडून थोडंसं ओझं असेल, परंतु दिलीपला हे ओझं आपल्या खांद्यावर घ्यावं लागेल. आपल्या संघाला जर पुढे पोहोचवायचं असेल या सामन्यातून तर नक्कीच दिलीपला हात उघडावे लागतील. पाहतो पहिला बॉल, चला स्पीडअप करायचा. पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू असा पंच आमच्या बाजूने बाता सांगतात. हा वाईट चेंडू, एक स्क्वेअर चेंडूची पैकी एक अवांतर धाव स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला वेगवान चेंडू, परंतु पुन्हा एकदा दिशा भटकतोय. आणखीन एक वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर चेंडू असेल, नक्कीच अबांतर धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. नक्कीच पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं. ते पाहतोय 38 धावांचा टार्गेट चेस करायचं. यावेळेला मोठा फटका, स्टेट ऑन द ग्राउंड, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुदला, गॅप सिलेक्शन कलेक्शन, चेंडू थांबणार नाही, थरार फरार, सी मारेशे पार, षटकार. यस जीजे. धन्यवाद डीजे. दोन्ही पंचांना विनंती असेल, दोन्ही संघांना सांगायचं की स्पीडअप करायला. 8 धावा स्कोर कार्डवर आल्यात. 38 धावांचा पाठलाग करत असताना 1 चेंडूची फेकी झाले. पहिले षटक प्रगतीपथावर, 2 षटकात हा सामना असणार. पाहतो नेक्स्ट बॉल, निलेश गोलंदाजी मार्कवर बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू पैकी केले होते. त्यानंतर थोडासा ओव्हर पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर गुड लेंथ मध्ये चेंडूची पैकी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तर कार्तिक 11 वाघचीवाडी यांचे कॅप्टन अविनाश वाघ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे इथं. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षाकडे यायचे, स्थानापन्न व्हायचे, सामन्याकडे आम्ही वळतोय. पाहतोय आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर गार्ड आपण पाहतोय तर जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर. 9 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर दिलीप स्ट्राईक ऑनलाय. धावा आलेल्या पाहायला गेलं तर 2 चेंडूची फेकी झाली असावी. यावेळेला सुद्धा बेग हिट, उंची जास्त आहे, ताकद कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणती चूक होणार नाही. यावेळेला दिलीपच्या पारी आणतोय बॅक टू पॅमिलियन दिलीप. येस डीजे आपल्याला संधी असते. त्यावेळेला यॉर्कलिनचा चेंडू होता, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये फील्ड होतोय, दगडफेक केली जाते, चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय, फील्ड अटॅकिंग ठेवली जाते टीम गौर कामत यांच्याकडून. तर नक्कीच या सामन्यात जो संघ विजय होईल तो
वर्णे या टीम सोबत बॅटल करेल. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक्स बॉल यावेळेला वेगवान चेंडू, कनेक्शन थोडं खराब, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावीने आपण पाहिलं स्कोर कार्ड जाऊन पोचतंय 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. 38 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतो 11 धावा टीम बीड यांच्या पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू यावर धावा येणं गरजेचं होतं, परंतु 15 षटक संपलं तर इशारा होतो. षटक क्रमांक पहिलं समाप्त होते. स्कोर कार्ड आपण पाहतो तर 1 बाद 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज असणार आहे. चला तर टीम वर्णे आपण रेडी व्हायचं. टीम वर्णे आपण आपली उपस्थिती दाखवायची. समालोचन कक्षाकडे आपण यायचं. येणारे 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज. पहिला बॉल शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लॅश टिपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते या चेंडू मागे. पाहतो स्कोर कार्ड थोडंसं हलतं ठेवत असताना, परंतु या षटकात आपण पाहतोय हाणामारी करणं गरजेचं असेल. टीम बीडला हा सामना जिंकायचा असेल तर येणारे 5 चेंडू आणि अजूनही विजयश्री खेचण्यासाठी 26 धावसंख्येची गरज. अक्रॉस द लाईनचा फटका आहे. काव कॉर्नर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. इकडे फलंदाज बाद होतो. चला न्यू बॅटर जायचे स्ट्राईक ऑनला. तर आपला सामना असणार आहे. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त होते तर नक्कीच विजय होते.